सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत टाकरखेडा येथील मूळ निवासी ज्येष्ठ भक्त लहानू भक्त आपल्यासोबत आहेत, श्री किशोररावजी देशमुख. तर त्यांना त्यांच्या जीवनप्रवासातील आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आपल्या लहानूजी स्वानुभवला ते सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. मी किशोर गिरधरराव देशमुख. मूळचे राहणारे? मूळ राहणार माझा टाकरखेड. आणि मी जरी अमरावतीत, माझा जन्म अमरावतीत आहे, वडील वगैरे फॅमिली अमरावतीला तेव्हाच इकडे प्रस्थापित झाली. बरोबर. पण उन्हाळा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये हो मी तिथं टाकरखेडाला जात असे. माझे वडील तिथे ठेवत होते. आणि मी बाबाजीला स्वतः पाहिलं आहे, त्याच्या आजूबाजूला लहानपणी खेळलेलो आहे. वेळ प्रसंगी अशी आठवते की बाबाजीचा हातचा एक छोटा पण खाल्लेला आहे. हां, असं काय? तर आमची संपूर्ण कुटुंबाची आस्था लहानूजी महाराज हात आमच्या कुटुंबावर आहे. असे बरेच अनुभव आहे मला. हो, एखादा प्रसंग सांगा. एक प्रसंग सांगतो की मी लहानूजी महाराजचं नाव घेतलं की माझी भीती वगैरे सगळे दूर होऊन जाते. या 2 वर्षात माझे 8 ऑपरेशन झाले पायाचे, दोन्ही पायाचे. पण एकही ऑपरेशनमध्ये मी ओटीवर महाराजाचं स्मरण करून चाललो का माझा देव मी डॉक्टरांच्या हाती करून देत होतो. मला कुठेही वेदना वगैरे किंवा जे ओटीमध्ये अनुभव येतात लोकांना, बी पी वाढणे, अमकं होण्याचं, मला 8ही ऑपरेशनमध्ये कधीच नाही जाणवला. आणि ओटीवरून काढताना जेव्हा ते इमर्जन्सी 1 तास ओटीमध्ये याच्यावर ठेवतं, मॉनिटरमध्ये, ऑब्झर्वेशनमध्ये, मला 8ही याच्यामध्ये कोणताही त्रास झाला नाही. ओटीमधून बाहेर निघताना सुखरूप, बिलकुल हसत खेळ निघाला. म्हणजे विषय सांगायचं, तिचे कर्मचारी हसायचे मला, हा काय पेशंट आहे. दोन्ही पायानं मी त्या हॉस्पिटलमध्ये चढलो होतो आणि आज दोन्ही पाय गमावून मी, परंतु इतक्या सगळ्या प्रसंगातून गेलो असताना फक्त लहानूजी महाराजाच्याच नावानं आणि आशीर्वादानं मी आज अपंग भलाही झाला आहे. सही सलामत आहे. सही सलामत आहे. भरपूर हिंमत महाराजांची माझ्याजवळ आहे. एक प्रसंग अजून सांगायचा म्हणजे, माझं जेव्हा हे ऑपरेशन वगैरे व्हायच्या आधी जेव्हा मी मंदिरात महिन्यातून जेव्हा होतं, महिन्यातून 1-2 वेळा माझा चक्कर राहतात. कारण की आज महाराजाच्याच कृपेनं सगळं सोयी माझ्याजवळ आहे. नाही तर पैदलवाला काम होतं. तर ड्रायव्हर घेतला की मी एक महिन्यातून 1-2 वेळा जाऊन येतो. म्हणजे तुमची परिस्थिती पहिल्यांदा सर्वसाधारण होती का? बिलकुल चांगलं होतं. या 2 वर्षाच्या आधीपर्यंत म्हणजे हे व्यवस्थित होते तुम्ही? सगळं त्या मूळ बिमारी होती मला याची, वाताची. आणि त्या वाताच्या पिरियडमधून त्या करोनानं मला 2 वेळा घायल केलं. त्याच्यात त्या चुकीच्या ट्रीटमेंटपासून मला कधी शुगर नव्हती, बी पी नव्हतं, ते तेव्हापासून सुरू झालं. आणि त्याच्यातून आता हे कसे ते शुगर वाढल्यानंतर ते केव्हा काय झालं ते समजायला मार्ग नाही. बाबाजीचं कृपा छत्र आहे. बिलकुल आहे, 100% आहे समजा. आणि इतके कॉन्फिडन्स सांगून आलो म्हणजे माझ्या अंगावर म्हणजे मी असह्य असतो. महाराजाचं तेव्हा मला आठवण नाही, आपण महाराजाचं दर्शन घेऊन येऊ. तर काही परिस्थितीत मी गाडीत बसलोच पाहिजे. मला जाऊन यायचं म्हणजे जाऊन यायचं. 75 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर मी पेशंट असताना घरी येऊन मला थकवा कधीच नाही आला, कधीच नाही. आता 15 दिवसापूर्वी माझी पोझिशन जाण्यासारखी नव्हती, तरी गेले बिलकुल टकाटक दर्शन करून आल्यावर झोपलो नाही कधी. नाही, दुपारी इतक्या उन्हात ती आता 15 दिवस उन्हात होती. तिचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. जेव्हा मी 1-1.5 वर्षाच्या आधी जेव्हा दर्शनाला गेलो, नंतर या बिमारीत लागलो, तिथं जी परिस्थिती होती तावडे साहेबांनी केलेली ती वेगळी होती थोडीशी. आणि मग 2 वर्षानंतर तिकडून आल्यानंतर मला दर्शनाला जायचं म्हणजे जायचं, हट्ट केला मी. ते बाकीचे घरचे असं आहे तर जे होईन ते होईन. पण तेव्हा जिथं गेलो तिचा प्रसंग सर्वसामान्यांसारखी सामान्य असेल,
पण माझ्यासाठी माझी गाडी बिलकुल याच्यात थांबली, म्हणजे आतमधल्या एरिया सभा मंडपाच्या समोर. आणि तिथं मला रॅम्प पण नवीनच बनलेलं दिसतं आणि 2 व्हीलचेअर पण तिथं दिसले. म्हटलं महाराजांना माझी सोय करून ठेवली. सेवक अशोकरावजी जे पावडे आहेत, बाळासाहेबांचे लहान भाऊ, त्यांनी सुसज्ज केलं आहे तिथे. हां, तर लोकांसाठी नॉर्मल आहे ते, पण मला तर ते महाराजांना माझ्यासाठी बिलकुल स्वतःच्या पायरीपर्यंत यासाठी माझी सोय करून ठेवली. मी इतका आनंदी होतो मी त्या दिवशी. खूप आनंद मिळाला. हा, आहे जनरल ते, बाकीच्या लोकांसाठी जनरल, तुमच्यासाठी माझ्यासाठी गोष्ट. बाबाजीने माझ्यासाठी व्यवस्था केली बा. आणि मी जेव्हा निघतो म्हटलं हे आता असे काहीतरी चालू राहते प्रॉब्लेम, पण मला त्याचा कोणताही त्रास नाही. सुखरूप जातो तिथं. आता उचल खातर करणारे सगळे ते म्हणजे माझं तिथेही माझं सगळी सुविधा आहे. मूळ गावातल्यामुळे तिथेही माझे आहे दोस्त मित्र. काही कुठंच काही अडचण नाही. बाबाजींना जेव्हा बोलवलं तेव्हा अजूनही बिलकुल जातो. मानसिक तयारी तयार असते बिलकुल. आता आमचा समजा तिथं 22 मेला महाप्रसादाचा कार्यक्रम असते, अन्नदान. आता तो मी म्हणजे आमचा लग्नाचा वाढदिवस पण आहे त्याच दिवशी 1च तारीख घेतली मी. माझ्या आई वडिलाच्या नावानं, सासू सासऱ्यानं सगळ्याच 1च तारखेला केलं आणि अविरत तो चालू आहे. तुम्ही बाय प्रोफेशन कोणता व्यवसाय, कोणता? मी इथं प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालो. कुठे? आमची शिवाजी हायर सेकंडरी स्कूल तिथे होते, मराठा स्टेशन ब्रँचमधून. आणि तुम्हाला अपत्य मुलं बाळ वगैरे? 1 मुलगा आहे माझा. बरं. कुठे राहतो तो? पुण्याला आहे. अच्छा. काय व्यवसाय करतो तो? इंजिनियर आहे. अच्छा. एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे. चांगला आहे, महाराजाची कृपा. मी जरी असन, हे जरी असन, माझं सगळं सोनं ते. त्या मुलाने मला इस्टेट आहे तुमची. ते इस्टेट आहे तुमची खरी. त्याचा इतका मोठा प्रोजेक्ट चालू असताना तो प्रोजेक्ट त्यांनी कंपनीचा पार पाडला. माझे 8 ऑपरेशन, त्यानं तिथं हॉस्पिटलमध्ये बसून मिटिंगा त्याच्या अटेंड करून मला कधीही सोडलं नाही. बाबाजींनी दिलेला हा माझी कमाई ते. हे काही नाही वाटत मला याच्यात. हे तर माझ्याहीपेक्षा दुःखी लोक आहे. हो, बरोबर आहे. ते काही तुम्ही समाधानी आहात, आनंदी आहात. बिलकुल. मला बरोबर ठेवलं 100%. आम्ही नेहमी हे टाकार खेळतेच आहे. अच्छा. हां, हे टाकार माझे केअरटेकर आहे. अच्छा. म्हणजे थोडं अपंग पोझिशन असल्यामुळे, पण आम्हाला कधीही अडचण येत नाही. जेव्हाही अडचण येते एक वेळा नामच करून तो धोका टळला समजायचा. आमच्या मिसेसची पण अशीच खूप हे आहे त्याच्यामध्ये. आणि तो जो कार्यक्रम माझा लग्नाच्या वाढदिवसाचा 85-86 पासून सतत सुरू आहे. फक्त एक वेळा माझी पायबाद झाली ती 12ला, पण तो कार्यक्रम माझ्या मुलाने अटेंड केला. आता मागच्या वर्षी समजा पुण्याला होतो मी, मिसेसने आठवून घेतला, पण तिथं कोणी ना कोणी त्या तारखेला हजर राहते. तर दाजी, तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातील समर्थ लहानोजी बाबांवर तुमची जी काही निष्ठा आहे आणि बाबाजी कसे तुमच्या पाठीशी उभे आहे याबद्दलची माहिती सांगितली. आणखी तुम्हाला एक संस्थांचा उपक्रम सांगतो अलीकडला, की संस्थांना ज्या पद्धतीनं तुम्ही आता अन्नदान 22 मेचा आहे, अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा हे योजना संस्थांच्या आहेत. अनेक लहानू भक्तांनी त्याला भरभरून सहकार्य केलं. त्याच पद्धतीचं अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची इमारत बांधकाम सुरू आहे. अतिशय समाजोपयोगी पुढल्या पिढीसाठी. म्हणजे आम्ही आता उत्सवामध्ये पाहतो, जन्मोत्सव होतो, पुण्यतिथी होतो रक्षाबंधनला, तर त्यावेळेस अक्षरशः तिथे भक्तांना राहायची व्यवस्था अपुरी पडते. तर त्या दृष्टिकोनातून आधुनिक प्रसादालय बांधकाम सुरू केलं. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच लहानू भक्तांना असं एक नम्र आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी तिथे दान करा, आणि जेणेकरून आपला बा सगळ्या लहानू भक्तांचा हातभार लागेल ना पुढच्या पिढीसाठी. आपल्यासारखे जे काही आपल्या पिढ्या आहेत तिथे जायची इच्छा होईल, राहायची इच्छा होईल, सुख सुविधा होईल. असं एक आव्हान सगळ्या लहान भक्तांना, तुम्हालाच नाही. आणि एवढे करा का तेवढे करा असंही नाही, यथाशक्ती तुमची इच्छा झाली तसं करावं असं एक आव्हान करतो. आणि बोल का दोन बोला, तुम्ही आव्हान केलं इथपर्यंत ठीक आहे. हो, हे सगळं मी मनातून ते दान सांगण्याची हे नसते, ते सगळं करून चुकलो आणि मनात माझ्या ते जगते. मी माझ्यासोबत येणारे दोस्त मित्र नेहमी बदलत असतो. का बरं? की भक्त सुरू तयार झाले म्हणजे त्यांना गेल्यावर काय वाटते ते त्याचा प्रश्न आहे तो.
आणि बरोबर बाबाजी आपलंसं करून घेतात. आणि आता मी तिथं जाता नेहमी आमच्या डोक्यात महाराज असते. आणि मी आता एका मित्रासोबत तेच चर्चा केली. तो सांगे मी 50 वर्षानंतर मी म्हणजे कसं माझा एक नित्यक्रम बरोबर आहे दिला आहे. शेवटी समारोपीय जेव्हा असते तर मी एक आव्हान तुम्हालाच नाही, सगळ्या भक्तांना, आपलं जे चॅनल पाहत असतात की नाही, सगळ्या लहानू भक्तांना मी आव्हान करत असतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले आणि ते तर सतत माझ्याही डोक्यात असते. करूनही चुकलं ते सांगायचं नसतं, सांगायचं. आणि नेहमी जसं हे ते माझा भक्त वाढवता जो माझा प्रयत्न आहे तो तेच आहे की ज्याच्या मनात जे असेल ते. आणि माझा एक हेतू आहे आणि स्पष्ट हेतू आहे. एकही दिवस असा नसेल आम्ही महाराजाच्या बद्दल असं नाव हे टाकरखेडचेच असल्यामुळे एकही दिवस असा नाही गेला. तर दादाजी फार फार आभारी आहोत तुमचा. जय गुरु. धन्यवाद. जय समर्थ लहानूजी महाराज की जय.